नमस्कार मित्रांनो, ही घटना 10-15 दिवसापूर्वीची आहे. मी नुकताच एका मोठ्या कंपनीत जॉईन झालो होतो. पॅकेज पण चांगलं मिळालं होतं. जायला यायला कंपनीची कार असते. 4-5 महिन्यात माझी खूप काही नवीन मित्र बनले होते. तर एका सरकारी मित्राचे लग्न जूनमध्ये एका शनिवारी होते. आम्हाला शनिवारी रविवारी सुट्टी असते, त्यामुळे रजा काढायचा प्रश्न नसतो. लग्न गावाकडे मुलीच्या घरी होते. ते गाव साधारण पुण्यापासून 100 किलोमीटर असेल. वऱ्हाडी मंडळी आदल्या दिवशी जाणार होते, कारण लग्न सकाळी 11 वाजता होते. शुक्रवारी मी ऑफिसमधून 5 वाजता घरी आलो व विचार केला की आपणही आजच जाऊया लग्नाला. म्हणजे लग्नाच्या ओळखी होतील व त्यांना मदतही करता येतील. मग फटाफट कपडे व साहित्य घालून बॅग भरले. पावसाचे दिवस असल्याने मी कार घेऊन जाण्याचा विचार करत होतो. मग मी घरच्यांना सांगून 6 वाजता घरून निघालो. हायवेला लागल्यावर 70-80च्या वेगात गाडी चालवत होतो. पण मध्येच पाऊस चालू झाला. अर्धा रस्ता पार केला असेल. पुढे गेल्यावर पाऊस कमी झाला होता. हायवेच्या कडेला एक हॉटेल बघून मी कार थांबवली. भूक लागली होती म्हणून मी नाश्ता करून चहा घेतला. आता मला मस्त वाटत होतं. रात्रीचे 8 वाजले होते. अजून तासभर तरी पुढचा प्रवास होता. मग मी तिथून वेगात निघालो. थोड्या वेळात परत पाऊस चालू झाला होता, त्यामुळे गाडीचा वेग कमी करावा लागला होता. लग्न ज्या गावात होते ते गाव हायवेपासून 18-20 किलोमीटर आतमध्ये होते. थोड्याच वेळात त्या गावात जाणारा फाटा येणार होता. पाऊस चालूच होता. मी मोबाईलवर मॅप बघत त्या गावाला जाणारा फाटा डाव्या हाताला कुठे दिसतो का पाहत गाडी चालवत होतो. एवढ्यात मला पुढे त्या गावात राहणारा बोर्ड दिसला. मी डाव्या हाताला कार वळवली. इतक्यात एका वयस्कर माणसाने पुढे येऊन मला थांबायला सांगितले. मी साईडला गाडी थांबवली. पाऊस झिरझिर चालूच होता. गाडीच्या हेडलाईटमुळे समोरच्या एका टपरीमध्ये 2 बायका, एक वयस्कर व एक तरुण होती. मी डोक्यावर रुमाल घेऊन बाहेर आलो व त्या माणसाला विचारलं, काका काही अडचण आहे का तुम्हाला? मी काही मदत करू शकतो का? तर ते म्हणाले, साहेब तुम्ही गावात जाणार असाल तर आम्हाला आमच्या घरापर्यंत सोडता का? अहो आम्ही 2 तास थांबलो इथं. अजून पण काहीच वाहन मिळत नाही आम्हाला. इथून 4-5 किलोमीटरवर घर आहे आमचं. त्यात हा पाऊस. खूप उपकार होतील साहेब. मलाही त्याची केविलवाणी अवस्था पाहून दया आली. मी म्हटलं, काका मी तुमच्या मुलासारखा आहे. मला साहेब म्हणू नका. माझं नाव अमोल आहे. चला मी तुम्हाला सोडतो तुमच्या घरी. रात्रीची वेळ आणि हा पाऊस. किती वेळ थांबणार असं? अजून कोण आहे तुमच्याबरोबर? मग त्यांनी त्यांच्या बायको व मुलीला बोलवलं व मी कारचे मागील दार उघडले. काकूकडे 2 बॅग व मुलीकडे 2 बॅग होत्या. मी कारची डिक्की उघडली व त्यांच्या हातातील बॅगा डिक्कीत ठेवल्या. तशी ती तरुणी स्मित असे करत थँक्यू भाऊजी म्हणाली. मी पण स्माईल देत इट्स ओके बहिणी म्हटलं. तशी ती लाजली. मग तिने तिच्या आईबापांना मागे बसवलं, पण ती स्वतः पुढच्या सीटवर माझ्या शेजारी बसली. मी पाण्याची बाटली त्या काकांना देत म्हटलं, पाणी घ्या काका. तुम्ही खूप वेळ थांबला तिथे. जवळपास हॉटेल पण नाही, नाहीतर आपण चहा नाश्ता घेतला असता. तेवढ्यात त्या काकू म्हणाल्या, अहो त्याची काय गरज नाही. आपण 10 मिनिटातच घरी गेल्यावर करू चहा पाणी निवांतपणे. तुम्ही किती करताय आमच्यासाठी हेच खूप आहे. मी म्हटलं, काकू मी तुमच्या मुलासारखाच आहे ना. मग आता काही बोलू नका. चला निघूया आपण. असे म्हणत आम्ही निघालो आणि जाता जाता एकमेकांच्या ओळखी पण झाल्या.
2-3 किलोमीटर गेल्यावर पावसाचा जोर आणखी वाढला. कार खूप कमी वेगात चालवावी लागत होती. माझ्या शेजारी सुंदर तरुणी बसली असल्याने व ती सारखी माझ्याकडे बघून स्मित असे करून बघत असल्याने मी मनातून एकदम खुश होतो. माझ्या शेजारी बसलेल्या तरुणीचं नाव नम्रता. ती नवविवाहिता होती. 8-9 महिन्यापूर्वी तिचं लग्न झालेलं होतं. तिचं सासर पुण्याचंच आहे. तिचा नवरा 6 महिन्यासाठी कंपनीच्या कामासाठी 2 महिन्यापूर्वी गेलाय, म्हणून तिचे आईवडील काही दिवसासाठी इथे घेऊन आले होते. ती दिसायला सुंदर, उंची 5.5, फिगर 32-28-34, खूपच सुंदर दिसत होती. एकदम बोलकी होती. थोड्याच वेळात त्यांच्या घरी पोचलो. 2 मजली घर होते. घराच्या चारी बाजूने विविध प्रकारची झाडे लावलेली होती. मी गाडी पार्किंगमध्ये लावली व आम्ही खाली उतरलो. नम्रताचे घराचे लॉक उघडून लाईट चालू केल्या. मी डिक्की उघडून बॅगा बाहेर काढल्या व डिक्की लॉक केली. तेवढ्यात ते काका काकू बॅग उचलू लागले. तसे मी म्हटलं, मी आहे ना, तुम्ही घरात जाऊन आराम करा. ते दोघे आत गेले आणि नम्रता माझ्याजवळ येऊन बॅग उचलायला लागली. तसं मी म्हणालो, अहो मी घेतो वहिनी, तुम्ही जा घरात. पण ती ऐकायला तयार नव्हती. मग आमच्या या झटापटीत मोजे ओठ तिच्या लुसलुशीत गालावर घासले तशी ती लाजली. तिचा चेहरा लाल झाला होता. मग मी तिला, सॉरी वहिनी, चुकून झालं हे. मग नम्रता लाजत म्हणाली, सॉरी काय भाऊजी, असं होतं कधी कधी. मग मी म्हटलं, मग अजून एक वेळ. तसं ती लाजून हट्ट, आता नको, नंतर, असं म्हणून एक बॅग हात घेऊन निघून गेली. मग बाकीच्या बॅगा आत नेल्या. आत गेल्यावर काकाने सोफ्यावर बसायला सांगितलं व म्हणाले, आज तू इथे जाणार आहे समोर, कारण रस्त्यात एक ओढा आहे आणि त्याला पाणी आलं की रस्ता बंद होतो. त्यामुळे तू तिथे अडकण्यापेक्षा इथे जेवण कर आमच्याबरोबर आणि सकाळी सर्व आवरून जा लग्नाला. इतक्यात नम्रता पाणी घेऊन आली व मला कुणावर सांगू लागली, राहा इथेच म्हणून. इतक्यात काका म्हणाले, नम्रता बेटा, यांना वरची रूम उघडून दे, ते इथेच थांबतील आज. व मला म्हणाले, जा अमोल, तुझी बॅग घेऊन ये आणि फ्रेश होऊन खाली ये जेवायला, आम्ही वाट बघतोय तुझी. मग मी नम्रताबरोबर वरच्या खोलीत गेलो. तिने आतल्या लाईट चालू केल्या. आत सगळं व्यवस्थित होतं. मी म्हटलं, रूम छान आहे, मस्त टापटपीतमध्ये ठेवली. तेव्हा नम्रता म्हणाली, हो का, अजून काही? मी म्हटलं, हो ना वहिनी. ती म्हणाली, काय भाऊजी. तसं मी तिला माझ्या मिठीत घेऊन पटकन दोन्ही गालावर आणि ओठांवर चुंबन केले. तसं तिचा चेहरा लाजेने चूरचूर झाला होता व ती स्वतःची कंबर हलवत माझ्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागली व म्हणाली, सोडा ना भाऊजी, खाली आई बाबा वाट बघत असतील जेवणासाठी, तुम्ही पण पटकन या खाली. सोडा ना हो, मी येईन नंतर तुमच्याकडे, मग हवं ते करा, माझी खूप इच्छा झाली आज. मग मी तिला सोडून दिलं आणि फ्रेश होऊन कपडे बदलून खाली गेलो. काकूने टेबलवर ताट करून ठेवलेली होती. मी खुर्चीवर बसत म्हणालो, एवढं सगळं कशाला करत बसलात काकू? तर काकू म्हणाल्या, अरे नाही रे, आम्ही येतानाच तेथून करून आणलंय सगळं. मग आम्ही गप्पा मारत मस्तपैकी जेवण केले. तोवर 10 वाजून गेले होते. मग काका म्हणाले, आता शांतपणे जाऊन झोप अमोल आणि सकाळी निवांत उठला तरी चालेल. मग मी काकांना हो म्हणत वरती खोलीत आलो. सर्व कपडे बाजूला केले व फक्त लहान बरमोडावरतीच बेडवर उताना झालो. दारातून मस्त हवा येत होती, त्यामुळे डोळे झाकत होते. मी असे डोळे झाकून पडून राहिलो आणि माझ्या मनात नम्रताबद्दलचेच विचार येऊ लागले होते. तिच्या गोरापान गुलगुलीत गालांचा आणि त्या कोमल गुलाबी ओठांच्या स्पर्शाची आठवण अजूनही मनात रेंगाळत होती.
नकळत माझा हात छातीवर गेला आणि धडधड वाढू लागली. थोड्या वेळात नम्रता येत असल्याची चाहूल लागताच मी स्वतःला सावरून पडून राहिलो. ती खोलीत आली आणि दार अलगद बंद केले. त्या रात्री तिने घातलेला छोटा नाईट गाऊन तिच्या सुंदर रूपाला अजून उठाव देत होता. मी डोळे बंद करून पडलो होतो, पण तिची नजर माझ्यावरून हटत नव्हती. ती हळूहळू चालत बेडजवळ आली आणि माझ्या रुंद छातीच्या श्वासाचा शांतपणे अभ्यास करू लागली. तिच्या श्वासाचा मंद स्पर्श माझ्या चेहऱ्याजवळ येताच अंगावर शहारा उठला. मग ती हळूच पुढे झुकली आणि माझ्या गालावर एक शांत नाजूक चुंबन ठेवले. त्या स्पर्शातील मखमली ऊब मला आतून वितळत होती. तिचे हात, तिचा श्वास, तिचे जवळ येणे, सगळं काही जास्तच आकर्षक होतं. मी संयम ठेवण्याचा प्रयत्न करत होतो, पण तिच्या ओठांचा माझ्या ओठांवर झालेला अगदी हलका स्पर्श माझं मन पूर्णपणे भेदून गेला. मी तिला जवळ ओढलं. ती प्रेमाने माझ्या छातीवर विसावली. तिचा गाऊन थोडा सरकला, पण मी तिच्या डोळ्याकडे बघत स्वतःला आवरत तिच्या पाठीवरून हलकेच हात फिरवत राहिलो. त्या क्षणात आमच्या श्वासांचा तालच एक झाला होता. तिने माझ्या कपाळावर हलके चुंबन घेऊन विचारले, "एक विचारू का भाऊजी?" मी तिचा हात धरून म्हणालो, "भाऊजी नको, अमोल म्हणा. आणि तुम्ही माझ्यासाठी आज फक्त नम्रता नाही, माझी प्रेयसी आहेत." ती हसली. ती खूपच निरागस हसू होतं. "ठीक आहे अमोल," ती म्हणाली. "आज मी तुमच्या भावना नाकारायला नाही आलीये. आज मला सगळं मनमोकळं अनुभवायचं आहे." माझ्या मनात ऊब पसरली. "आणि तू माझ्यासाठी आज फक्त वहिनी नाहीस, माझी नपुराणी आहेस." असं म्हणत मी तिच्या गालावर हलका खेळकर स्पर्श केला. ती थोडीशी लाजली. मग तिने माझी शर्टची बटणे एकामागे एक उघडली. माझी छाती, माझा श्वास, माझे हृदय, सगळं तिच्या नजरेसमोर उघडं पडलं. ती आश्चर्याने म्हणाली, "बापरे अमोल, मला वाटलं नव्हतं तुम्ही इतके आकर्षक दिसाल." तिच्या डोळ्यातील चमक पाहून मी शांतपणे तिच्या हातांवर हात ठेवला. त्या हलक्या स्पर्शातही किती ऊब होती, किती ओढ, किती न बोललेलं प्रेम होतं. तिचा शॉर्ट गाऊन हळूहळू तिच्या कमरेपर्यंत सरकला होता, पण मी तिच्या डोळ्यात बघत तिला जवळ घेत म्हणालो, "नम्रता, आज काहीच घाई नाही. मला फक्त तुझं मन ऐकायचं आहे." ती माझ्या छातीवर चेहरा ठेवून म्हणाली, "अमोल, आज मला पहिल्यांदाच कुणीतरी इतकं सुरक्षित, इतकं हक्काचं वाटतंय." तिचे शब्द माझ्या मनात खोलवर उतरले. मी तिच्या केसावरून हात फिरवत म्हणालो, "मग सांग, काय हवंय तुला?" ती शांतपणे म्हणाली, "फक्त जवळ राहा. ही रात्र मला विसरू नये अशी बनवा." मी तिला हलके जोशीवर झोपवले. तिच्या नजरेत एक आश्वस्त करणारी शांतता होती. तिच्या हाताने माझा चेहरा धरला आणि मी तिच्या गालावर प्रेमाने हात ठेवत म्हणालो, "नपुराणी, ही रात्र आपण दोघींची आहे." त्यानंतर आम्ही दोघेही एकमेकांच्या उभे धडवत गेलो. तिचा हात माझ्या हातात, तिचा चेहरा माझ्या छातीजवळ आणि माझा श्वास तिच्या श्वासात मिसळत. कोणताही वासनापूर्व शब्द नाही, कोणतीही घाई नाही. फक्त दोन मनांची शांतता, उबदार प्रेम जवळीक होती. तिचं डोकं माझ्या खांद्यावर आणि माझं मन तिच्या हृदयावर विसावलं. रात्रभर आम्ही फक्त एकमेकांना धरून पडून राहिलो. स्पर्शात, भावनात, सच्चा जवळीक. कधी तिचे ओठ माझ्या गालावर अलगद येत, कधी माझा हात तिच्या पाठीवर विसावत. त्या रात्री कोणतीही सीमा ओलांडली नाही, पण मनाने एकमेकांना पूर्णपणे स्पर्श केला. तिच्या हलक्या श्वासाने माझ्या मनात काळाचं घर केलं आणि त्या शांत भावनांनी भरलेल्या रात्रीने दोघांचीही एक नवीन हळूवार सुरू केली. पहाटेची मंद प्रकाश रेषा खोली शिरत होती. नम्रता माझ्या छातीवर डोकं ठेवून शांतपणे झोपलेली होती.
तिचे केस माझ्या गालावर आले होते आणि तिचा श्वास अजूनही माझ्या अंगावर उबदार जाणवत होता. मी हळूच तिच्या केसावरून हात फिरवला तेव्हा ती हलक्या आवाजात कुरकुरली आणि माझ्या अंगाला घट्ट बिघडली. त्या स्पर्शाने माझं हृदय पुन्हा धडधडू लागलं. ती अचानक हलकीच फुसफुसली, अमोल, काल रात्री तुम्ही माझ्याजवळ ज्या प्रकारे होतं ते मला अजूनही अंगभर जाणवते. मी हसून तिच्या गालावर हात ठेवला. काय जाणवते? मी विचारत ती थोडीशी लाजली, पण ढगाच्या मागून डोकावणाऱ्या सूर्याप्रमाणे तिची लाळ जरा जास्तच मोहक दिसत होती. ती माझ्या छातीवरून हात सरकत म्हणाली, तुमचा स्पर्श, तुमचा उदारपणा आणि तुम्ही माझ्याजवळ येताना ज्या पद्धतीने श्वास रोखून घेत होतात ते सर्व. तिचा हात अजून खाली गेला तेव्हा मी तिला थोडं वर उचलून माझ्याजवळ घेतलं. एवढं आठवतंय? मी हळू आवाजात विचारलं. ती केळकर हसून म्हणाली, आणि अजून काही आठवते? तिचे ओठ माझ्या मानेला लागले, अगदी हलके, पण अशा ठिकाणी जिथे स्पर्श झाला की आतूनच एक वेगळीच धडधड उठते. मी श्वास हलका सोडला. ती ते जाणून मुद्दाम पुन्हा जवळ आली. तिचे ओठ आता माझ्या कानाजवळ आले होते आणि तिने हळूच फुसफुसले, तुम्ही झोपेसुद्धा मला घट्ट धरून ठेवले होते, जणू मी तुमच्यापासून सुटू नये. मी तिचा हात पकडत म्हणालो, ते मी मुद्दाम केलं नव्हतं, पण तुझ्यापासून दूर जावंसं वाटतच नव्हतं. ती हलकेच माझ्यावर चढून बसली, पण तसं करणं तिच्यासाठी नवीनच होतं. थोडीशी घाबरलेली, थोडीशी धाडशी. तिच्या डोळ्यात वेगळी चमक होती. मी तिच्या कमरेवर हात ठेवला. ती माझ्या खांद्यावर दोन्ही हात ठेवत म्हणाली, अमोल, तुम्ही असं खालीवर बघताना ते मला काहीतरी वेगळंच वाटतं, जरा जास्तच. मी मान हलवून म्हणालो, तुला ठाऊक आहे का, तू अशा बसलीस की दिसतेस खूपच. ती मध्येच म्हणाली, काय, बोल ना, मी ऐकते. मी तिच्या डोळ्यात पाहत शांतपणे म्हणालो, खूपच आकर्षक आणि धोकादायक सुद्धा. ती हसत माझ्या गालावर थाप मारली. धोकादायक? मी तिच्या कमरेवरचे हात थोडे घट्ट केले. तिचे केस चेहऱ्याजवळ आले आणि ती माझ्या इतकी जवळ आली की तिचा श्वास थेट माझ्या ओठांवर जाणवत होता. ती हळूच ओठ चावून म्हणाली, अमोल, असं माझ्याकडे पाहू नका, नाहीतर माझं मन काहीतरी करायला लागेल. मी शांतपणे म्हणालो, करू दे, आज मी थांबवणार नाही. ती काही क्षण माझ्या डोळ्यात पाहत राहिली. मग तिचे दोन्ही हात माझ्या मानेशी गुंफले आणि ती मला किस देणार इतक्यातच दाराबाहेर अचानक कुणीतरी चालत असल्याचा आवाज आला. ती गडबडून माझ्या छातीवरून कोसळली. मी तिला पकडून शांत केला. काही नाही, कोणी ऐकलं नाही. ती माझ्या छातीमध्ये चेहरा खुसकून हलकेच म्हणाली, अमोल, रात्रीचं ठीक होतं, पण सकाळी असं करणं जरा सावट वाटतंय. मी हसून तिच्या केसावर चुंबन ठेवलं. आणि तुला आवडतंय ना ते? ती चेहरा न उचलता हळू आवाजात म्हणाली, हो, थोडं जास्तच. त्या क्षणी खोलीत एक विचित्र शांतता पसरली होती. नम्रता खिडकीजवळ उभी होती, पण तिचा श्वास जरा जास्त थांबलेला जाणवत होता. मी हळूच तिच्या मागे जाऊन उभा राहिलो, तिच्या पाठीच्या अगदी जवळ. आमच्यात काहीच अंतर उरलं नव्हतं. माझा श्वास तिच्या मानेजवळ पडू लागला तसा ती हलकीच थरथरली. तिने काही बोलावं असं वाटलं, पण शब्द तिच्या ओठांवर आलेच नाही. एकटक बाहेरच पाहत राहिली. हळूहळू मी हात पुढे केला आणि तिच्या पाठीच्या अगदी मध्यावर हलकी बोटांची रेषा काढली. जणू वीजच गेली तिच्या अंगातून. ती एकदम शहारली, पण दूरही सरकली नाही. उलट तिचा श्वास अजून खोल होत गेला. त्या स्पर्शाने तिचं संपूर्ण शरीर माझ्याजवळ ओढलं जात असल्यासारखं जाणवत होतं. तिचे केस हलकेच माझ्या गालाला लागले
आणि त्या सुगंधाने माझ्या छातीत एक वेगळंच तापमान वाढवू लागलं. अमोल, असं नको, ती कुजबुजली. पण आवाजात ना रोखण्याची ताकद होती ना मनाचा आग्रह. तिचं नको हे शब्दासारखं होतं, पण तिचं शरीर ते तर पूर्ण वेगळं सांगत होतं. मी तिच्या कमरेजवळ सावकाश हात ठेवला. ती एक क्षण स्तब्ध झाली. तिच्या बोटावरचा हलका कंप माझ्या हाताला जाणवत होता. तिने डोळे मिटले आणि हलके श्वास आत ओढले. मी तिच्या खांद्याजवळ थोडंसं झुकलो आणि तिच्या मानेवरचा उबदारपणा जाणवला. तिच्या मानेजवळ माझा श्वास गेला तशी ती नकळत माझ्याकडे झुकली. माझ्या हाताचा दाब तिच्या कमरेवर थोडासा वाढला आणि तिचे बोटे हळूहळू खिडकीच्या चौकटीवर घट्ट पकड येत होती, जणू स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती. अमोल, तू खूप जवळ येतोस, ती पुन्हा हळूच म्हणाली. पण यावेळी तिचा आवाज किंचित गोड, किंचित कंप पसरवणारा. मी एक शब्द बोललो नाही, फक्त तिच्या पाठीवरून हळूच बोट खाली सरकत राहिलो. तिच्या प्रत्येक श्वासात माझा स्पर्श जणू ताल धरत होता. आणि मग ती हलकेच मागे वळली. तिचे डोळे माझ्याकडे होते, घाबरलेले नाहीत पण अनावर झालेल्या भावना लपवू न शकणारे. तिचे ओठ थोडेसे उघडे, श्वास वेगात आणि तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं. ती स्वतःच थांबू शकत नव्हती. आमचे चेहरे इतके जवळ आले की तिचा श्वास माझ्या ओठांना भिडत होता. एक हलकीशी क्षणभराची थरथर दोघांच्या अंगातून गेली. ती माझ्या छातीवर हात ठेवून म्हणाली, थांब. पण थांबणं कठीण होते. त्या शब्दातली ओढ, त्या आवाजातील कंप, तिच्या स्पर्शातील ऊब. त्या क्षणी खोलीतलं वातावरण पूर्ण बदलून गेलं होतं. ताण, ओढ आणि न बोललेली भावना चारही बाजूंना भोगावत होत्या. ती माझ्याजवळ राहूनही दूर जात नव्हती. दूर जायचं तिला नव्हतं आणि मला तर अजूनच नाही. मी तिच्या छातीवर हात ठेवून थांबायचा प्रयत्न करत होते, पण तिच्या बोटांचा दाब स्वतःच माझ्याकडे अधिक जवळ ओढत होता. तिचा श्वास माझ्या मानेवर पडत होता आणि तिचे शरीर इतकं जवळ आलं की आमच्यात कुठल्याही शब्दांची गरजच नव्हती. तिचे हात माझ्या शर्टावर हळू सरकले, जणू ती स्वतःलाच थांबवण्याऐवजी उलट माझ्याकडे आणखी खेचत होती. तिचे डोळे हलके मिटले आणि ती अलगद कुजबुजल्यासारखी म्हणाली, अमोल, आपण जे करतोय ते चुकतंय, पण तू दूर गेलास तर श्वासच थांबेल माझा. तिच्या आवाजातली ओढ आणि मनातला संघर्ष इतका स्पष्ट होता की माझ्या हृदयाचा ठोका वाढायला लागला. मी तिच्या गालाजवळ हात नेला आणि ती गालाला माझ्या बोटांचा स्पर्श मिळताच हलकेशी हलली. तिचा चेहरा माझ्याकडे झुकत होता, जाणून बुजून की नकळत. ती स्वतःलाच कळत नव्हतं. तिच्या ओठांवर हलका कंपन होता आणि तिचा श्वास जणू उष्ण झाला होता. ती अचानक माझ्या खांद्याला धरून थांबली आणि एक खोल श्वास घेत म्हणाली, अमोल, तुला माहीत नाही किती वेळ मी स्वतःला रोखलं. तिचे शब्द ऐकून शरीरात एक वेगळाच उष्णतेचा लहर उठला. तिने पुन्हा माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेत आता काहीही लपलेलं नव्हतं. तिथे फक्त स्वीकार, ओढ आणि अनावर जवळीक होती. ती हळूच माझ्या छातीवर टेकली. तिचे ओठ माझ्या मानेजवळ अगदी श्वासांच्या अंतरावर आले आणि ती म्हणाली, आता मला पळूनही जाता येत नाही आणि थांबूनही नाही. तिच्या शब्दांनी वातावरण अक्षरशः तापलं होतं. मी तिच्या कमरेवरून हात फिरवला तशी ती हलकीच माझ्याकडे झुकली. तिचा श्वास माझ्या ओठांवर येऊन थांबला. एक क्षण, 2 क्षण आणि मग ती पूर्णपणे माझ्याकडे झुकली. ओठांनी काहीच बोललं नाही, पण तिच्या स्पर्शाने सगळं सांगून टाकलं. खोलीत शांतता असली तरी शहरातलं वादळ प्रचंड होतं. ती माझ्या मिठीत बिलगळली, जणू इतक्या वेळची ओढ एकदम बाहेर पडली होती. त्या क्षणी आमच्यातलं अंतर शून्य झालं.
शब्द संपले, फक्त भावना धडधडत राहिल्या. काही मिनिटांनी ती हळूच माझ्यापासून दूर सावरली, पण तिचे डोळे अजूनही चमकत होते, श्वास अजूनही थांबलेला. ती माझ्या हातावर बोट ठेवून हलक्या आवाजात म्हणाली, हे होऊ नये होतं, पण जे झालं ते मनापासून झालं. ती वळून हळूच दाराकडे चालली, पण एकदा मागे होऊन माझ्याकडे पाहिलं. ती नजर अजूनही उबदार, अजूनही ओढीनं भरलेली, आणि त्या नजरेतूनच तिने शेवटचा संदेश दिला. ही कहाणी इथे संपली, पण मनातली ओढ अजून संपलेली नव्हती.